कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचा मृतदेह त्यांच्याच घरात सापडला आणि एकच खळबळ उडाली। त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। ओम प्रकाश यांच्या मृत्यूमागे त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। या घटनेचा पहिला संशय त्यांच्या पत्नी पल्लवी यांच्यावर आहे, त्यामुळे पोलिसांनी पल्लवीला ताब्यात घेतलंय। सध्या त्यांची चौकशी सुरू आहे। दंगल असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा वाद असो, IPS ओम प्रकाश क्षणार्धात तोडगा काढत आणि शांतता प्रस्थापित करत, पण ते स्वतःच्या घरातला वाद का सोडवू शकले नाहीत असा सवाल उपस्थित होतोय। त्यांच्या कौटुंबिक कलहाची कल्पना केवळ शेजारीच नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील होती। पोलिसांच्या माहितीनुसार निवृत्तीपासून IPS ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नी पल्लवी यांच्यात मतभेद होते। अनेकदा हा वाद पोलिसांपर्यंत देखील पोहोचला, मात्र पोलिसांनी कधीही गुन्हा नोंदवला नाही। तो विभागाचा अंतर्गत मामला असल्याचं सांगितलं जायचं। ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीत दररोज भांडण होत। त्यांच्या घरातून अनेकदा मारामारी आणि ओरडण्याचे आवाज येत असत। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी म्हटलंय की या घटनेमागील कारण कौटुंबिक वाद असू शकतं, असंही शेजाऱ्यांनी सांगितलंय। काही दिवसांपासून IPS ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी खूपच आक्रमक झाल्या होत्या। काही दिवसांपूर्वीच त्यांनी घरात खूप गोंधळ घातला होता, त्यामुळे पोलिसही आले होते। यावेळी त्यांच्या घराबाहेर शेजाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती। मात्र या सगळ्यात IPS ओम प्रकाश यांची हत्या होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ओम प्रकाश यांना काहीतरी वेगळं घडणार अशी भनक लागली होती। याबद्दल त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती। ओम प्रकाश यांचा मृतदेह रविवारी त्यांच्या घरात संशयास्पद परिस्थितीत आढळला। त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत, ज्यावरून त्यांना मारहाण करून ठार मारल्याचं दिसून येत आहे। या घटनेच्या वेळी ओम प्रकाश यांच्या पत्नी आणि मुलगी देखील घरी होती। पोलीस आले तेव्हाही दोघी लॉबीमध्ये बसलेल्या आढळल्या। या घटनेची माहिती पत्नी पल्लवी यांनीच फोनवरून पोलीस नियंत्रण कक्षालाही दिली। त्यानंतर सायंकाळी 5:30च्या सुमारास पल्लवी यांनी आपली मैत्रीण आणि निवृत्त IPS अधिकारी रूपकुमार दत्ता यांच्या पत्नीला फोन करून मी या राक्षसाला संपवलं असा निरोप दिला। त्यानंतर त्या मैत्रिणीने ताबडतोब HSR लेआउट पोलिसांना फोन करून सांगितलं। ओम प्रकाश यांच्या मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे। या भांडणातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे। ओम प्रकाश यांनी आपली दांडेली येथील मालमत्ता पत्नी, मुलगा किंवा मुलीला न देता आपल्या बहिणीच्या नावावर केली होती आणि त्याच कारणावरून पत्नीने रागावून ही हत्या केल्याचंही पोलिसांनी म्हटलंय। ओम प्रकाश मूळचे बिहारचे होते। बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील ओम प्रकाश यांनी IPS अधिकारी झाल्यानंतर बಳ್ಳारी जिल्ह्यातील हरपनहल्ली इथं ASP म्हणून आपली कारकिर्दीची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी शिवमोगा, कारवार आणि चिक्कमंगळूर जिल्ह्यांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं। त्यांनी कर्नाटक लोकायुक्त मध्ये राज्य दक्षता कक्षाचे ASP, अग्निशमन विभागाचे DIG आणि CID चे IGP म्हणून काम पाहिलं। ओम प्रकाश हे 1981 बॅचचे IPS अधिकारी असून 2015 ते 2017 या काळात कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले। तर मंडळी, कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।